श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती, तितुकी रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत। नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व ये ना कधीही, शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वांठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रा तटाकिसाचार, महांकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, घृष्णेश्वर वेरूळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी। तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्यान कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्या विषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दास नवमी कारणे। सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निस्सीम भक्त होते दोन त्यांची सरी न ये कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गडू जगदेव दिंडोकार। उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथसाचा, दैवयोग भास्कराचा तेथेचा आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेणे लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरुरी खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन। त्याचकडे मला न्यावे वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे आपला हेका करू नका। गजाननांचे समोर आणिला भास्कर पाटील, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेना। सुकलालच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला। तिचा हरण्या द्वाडपणा मशी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड वाचवू का मी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी, तरी मी तुझे यापासूनी रक्षण वेड्या करीन। परीती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते। बोल आता झडकर काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित माता एकते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले। मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे। कोणी म्हणाले गुरुराया भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे। जन्मेन कोणी मरेन कोणी हे जाणावया लागूनी, परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला। त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे। संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे। पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे,
आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्या पुन झाला मुक्त मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या. तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास, कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले, या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवतो, याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. ते न मी जे केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळा भाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकूनी. भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्थंभूत, माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लाधले शेगावा याचा विचार करावा, या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढिलांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर, पवित्र केले देहू नगर त्या तुकोबारायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाया, ठेविली भव्य करुनिया तोच पथ अनुसराया, तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत, परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती, परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले, एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळवूनिया त्या लोकाला भास्करे पदर पसरिला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशियास समर्थांचे स्मारक खास, भव्य भावे वऱ्हाडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा तेणे आनंद माझ्या मना, होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले, या योगे ते चित्त भले रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसी लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर, जो झाला आहे स्थिर गोदावरीच्या तिटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार, नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नाना परी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी,